लोहा नगर परिषदेत स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर। शंकर वट्टमवार व श्याम अण्णा पवार यांची बिनविरोध निवड। लोहा नगर परिषदेमधील 2 स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया आज नगर परिषद सभागृहात पार पडली। यामध्ये शंकर वट्टमवार आणि श्याम अण्णा पवार यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड घोषित करण्यात आली। नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या अध्यक्षतेखालील ही निवड प्रक्रिया पार पडली। नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्पष्ट बहुमत असल्याने आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सुचविलेल्या नावानुसार दोन्ही सदस्यांची निवड करण्यात आली। स्वीकृत सदस्य निवडीमध्ये जातीय समीकरणासोबतच पक्ष कार्यकर्त्यांना दिलेला शब्द महत्त्वाचा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। सर्वांच्या संमतीने ही निवड प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली। यावेळी युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, मुख्याधिकारी संदीप भोळे, उपनगराध्यक्ष करीम शेख, गट नेते भास्कर पाटील पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते। आमच्या सर्वांचे नेते लोकनेते आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या आदेशानुसार आज रिक्त असलेल्या 2 स्वीकृत सदस्यांच्या जागी आमचे ज्येष्ठ श्यामअण्णा पवार, माझे तरुण मित्र शंकरजी वट्टमवार यांची निवड नगराध्यक्ष तथा आजच्या सभेचे पीठासीन अध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। याकरिता सर्व सभागृहातील प्रमुख मंडळी, आमचे उपाध्यक्ष करीमभाई, गट नेते भास्कर पाटील, ज्येष्ठ नेते केशवरावजी मुकदम, सर्व नगरसेवक बांधव, सर्व नगरसेवक भगिनी या सभेसाठी उपस्थित राहिल्या। त्यावेळेस त्यांची चर्चा झाली तेव्हा त्यांनीही साहेबांनी आणि मी असेल सचिन पाटील चिखलीकर आमचे बंधू, आम्ही सुचवलेल्या नावाला सर्व नगरसेवकांनी सहमती दिली आणि आज त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली। आजपर्यंत या सभागृहामध्ये आर्यवंशमध्ये कोमटी समाजाचं एकतरी प्रतिनिधित्व या सभागृहात राहायचं, प्रतिनिधी एकतरी त्या ठिकाणी राहायचा। परंतु कालच्या निवडणुकीमध्ये जागेच्या ऍडजस्टमेंटमध्ये त्या ठिकाणी त्या समाजाचा उमेदवार आम्हाला देता आला नाही आणि आमदार चिखलीकर साहेबांनी, आम्ही सर्वांनी, नगराध्यक्षांनी सर्वांनी त्या समाजातील सर्व प्रतिष्ठित मंडळीची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्ही क्रॉप मेंबरच्या जागी आपल्या समाजाला प्रतिनिधित्व देऊ आणि त्याला शब्दाला जाण ठेवून ज्यांनी या लोहा शहराचं प्रतिनिधित्व केले, नगराध्यक्ष म्हणून काम केले, ते आमचे किरण शंकर वट्टमवार। आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की आपण शंकर वट्टमवार यांना या ठिकाणी नियुक्ती करावी आणि या नियुक्तीसाठी नगराध्यक्ष यांनी पुढाकार घेतला। त्याचं कारण असं आहे की मागच्या वेळेस जेव्हा किरण शंकर वट्टमवार नगराध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांना नगराध्यक्ष करण्यामध्ये सिंहाचा वाटा हा शरद पाटील पवार यांचा होता आणि त्याचीच उत्तराई म्हणून किरण शंकर वट्टमवार यांनी कालच्या निवडणुकीमध्ये तन मन धनाने
शरद पवार यांचं आणि सर्व नगरसेवकांचं काम केलं आणि भरघोस मताने निवडून दिलं. तसेच शरद पवार नगराध्यक्ष यांचे चुलते श्याम पाटील पवार यांनी आम्हा सगळ्यांच्या विनंतीवरून प्रभाग क्रमांक 9 मधून फॉर्म उमेदवारी भरला नाही आणि त्याच्यामुळं केशवरावजी मुकदम असतील, त्यांच्यासोबतचे नारायण असतील यांना आणि नगराध्यक्ष असतील आणि शहरामध्ये सर्वच ठिकाणी त्यांची मोलाची साथ आम्हाला भेटली. आणि शरद पवार यांनी आपण तो शब्द दिलेला आहे, त्या शब्दाचं अनुकरण व्हावं यासाठी 2 दिवसामध्ये साहेबांशी असेल आमच्या सर्वांशी चर्चा केली. असं फार तुरळक ठिकाणी बघायला भेटतं की पुतण्यानं चुलत्याचं नाव घ्यावं, तसं चुलत्यानं पुतण्याचं नाव घेतलं आणि किरण वटलेवारांनी स्वतःच्या पुतण्याचं नाव घेतलं. एक चांगला पायंडा या निमित्तानं या लोहा शहरामध्ये पडलेला आहे. त्या दोघांनाही मी पक्षाच्या वतीनं, माझ्या वतीनं, साहेबांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी नगराध्यक्षांच्या तोडीचं काम करावं अशा पद्धतीच्या सूचना मी त्यांना देतो. परत मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. लोहा नगर परिषदेच्या सभागृहामध्ये उपविभागीय अधिकारी विलास नरवटे साहेब यांच्या छाननीच्या प्रस्तावात छाननी करून माझ्याकडे प्रस्ताव पाठविला आणि मी तो प्रस्ताव श्री शंकर वटमवार आणि शामराव पाटील पवार यांचा स्वीकृत सदस्य म्हणून यांची मी घोषणा केली. माननीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या आदेशानुसार ते स्वीकृत सदस्य व प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वीकृत सदस्य आम्ही आज जाहीर केलेले आहेत. मी पीठासीन अधिकारी म्हणून. आपल्या नगर परिषदेमध्ये बहुमत झालेलं आहे. हरित लोहा करण्यासाठी आपण भूमिका काय असणार? आम्ही येत्या जून महिन्यामध्ये बायपास टू बायपास वृक्ष लागवड आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत. त्याची आम्ही तशी तयारी केलेली आहे. जेवढे आमचे लोह्यामधले ऑफिसेस आहेत त्यांना पण तशा प्रमुखांना सूचना आमदार साहेबांनी दिलेली आहेत की ज्या ज्या ऑफिसमध्ये इतके वृक्ष लागवड करता येते तेवढी करण्याची त्यांना सूचना दिलेली आहे. वृक्ष आम्ही देणार लोहा नगरपालिकेतर्फे, फक्त त्यांनी लागवड करून त्यांचं संगोपन करण्याचं आहे. आम्ही आपल्या लोह्यामधले आमचा जो बैल बाजार आहे त्या ठिकाणी पण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करण्याचा आमचा संकल्प आहे. आणि ज्या ज्या आम्ही बरेच लोह्यातले आता बायपास टू बायपास असेल तर आपल्या सईलंजपासनं ते बेरळी फाट्यापर्यंत, इकडे सुनेगावच्या शिवपासनं ते धावरीच्या इकडल्या आमच्या फाट्यापर्यंत अशा रोडच्या साईडनं आम्ही झाडं लावण्याचा संकल्प आहे. येत्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही स्वच्छतेवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम चालू आहे. आणि आम्ही स्वच्छतागृहाचं सुद्धा आम्ही मेन रोडला आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही सध्या त्या कामं चालू झालेली आहेत. लोह्यातल्या विकास कामाच्या चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली भरपूर ठिकाणी विकास कामे सध्या काही प्रगतीपथावर आहेत, काही उद्घाटनं व्हायची राहिली आहेत आणि काही सध्या कामं चालू आहेत. असे बरेच विकास कामे सध्या चालू आहेत. 29 ऑगस्ट 2025 रोजी हा शहरामध्ये जे पाऊस आला होता त्यामध्ये जे पूरग्रस्त झाले त्या पुन्हा परिस्थिती अशी येऊ नये याकरता आपली प्रतिक्रिया काय करावं? त्यावेळेस पाऊस तितका मोठा होता, परंतु गेल्या 100 वर्षात जितका पाऊस झाला नव्हता तितका पाऊस एका रात्रीत म्हणजे तितका मोठा झाला. त्याच्यामुळं ती अडचण लोह्यामध्ये पुराची आली. पहिले कधीच एवढी आली नव्हती असं लोक म्हणतात जस्ट किंवा आमच्या बघण्यात कधीच नव्हतं, परंतु पाऊसच इतका मोठा होता त्याच्यामुळं ती आलेली आहे. तशी आमची व्यवस्था आम्ही तशी व्यवस्थापनमध्ये आम्ही पैसे मागितलेले आहेत की खोलीकरणासाठी आपले नाले खोलीकरणासाठी ते तात्काळ आम्हाला मंजुरीच्या लेवलवर आहे. ते झाले तर आमचं अजून लोह्यामधलं पूर परिस्थिती नियंत्रणात राहील.